त्याचं मूळ धर्म मानलेलं आहे. तिष्ठीवाद म्हणतात भाग्यवादाला. याच्यात 10-12 वाद महाभारतात आहेत. त्यात जे, कारण धृतराष्ट्र भाग्यवादी होता, पांडव प्रयत्नवादी होते. सगळ्या महाभारताचा सार एका श्लोकात आहे. हा श्लोक उद्योग पर्वातल्या 40व्या अध्यायात आलेला आहे, 11 आणि 12. न जातु कामान्न भयान्न लोभात धर्म त्यजे जीवितस्यापि हेतुः नित्यो धर्मः सुखदुःखे त्वनित्यः नित्यो जीवो धातुरस्य तनित्यः. ह्याचा अर्थ असा आहे, कामामुळे, भीतीमुळे, लोभामुळे, प्राणाच्याही भीतीमुळे धर्माला सोडायचं नाही. कारण धर्म नित्य आहे, सुखदुःख अनित्य आहेत, जीव नित्य आहे, शरीर अनित्य आहे. अनित्याला सोडून नित्याचा आश्रय घेणारा क्षण आहे. हा महाभारताचा दृष्टिकोन आहे. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही गीता वाचता, सगळेच वाचत असाल. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय आहे? ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. पुढे पहिला अध्याय असेल अर्जुन विषाद योगुना. आता ही आहे गीतेची पुष्पिका. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी 18ही अध्यायात ओम तत्सदिती ही पुष्पिका आहे. अध्यायाचे विषय बदलतील, पुष्पिका तीची तीच आहे. ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. याचा पहिला अंश आहे ओम तत्सत. ही सगळी भारतीय संस्कृतीची मूल सूत्र आहेत. याचा सरळ अर्थ आहे ईश्वर अर्थात ब्रह्म, त्या भगवत तत्वाची ध्रुव सत्ता, न डळणारी सत्ता. याकरता गीतेचा आपण न्यास करतो, न्यास करावा लागतो. त्याचा छंद आहे, ऋषी आहे, देवता आहेत. ह्यांच्या ज्या व्याख्या केल्या जातात त्या श्रीकृष्ण परमदेवता असतात. आणि ओम तत्सत याचीच ही व्याख्या आहे. अर्थात या महान शास्त्राची देवता चिन्मय तत्व, परमात्मा किंवा ईश्वर हा गीतेचा प्राण आहे. श्वास आणि प्रश्वास हे जीवन आहे. ईश्वराकरता ओम, तत् आणि सत हे 3 शब्द प्रयुक्त केलेले आहेत. ईश्वर आहे तो तत् या अव्यक्त आणि सत्य रूपाने सांगितलेलं आहे. याच ईश्वराच्या विषयात भारतीय दर्शनात मान्यता दिलेली आहे. सगळं विश्व, सगळं जीवन भौतिक आहे. ईश्वरावर जर श्रद्धा असेल तर विश्व आणि जीवन सार्थक आहे. संस्कृती, वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती नाही, वैदिक संस्कृती म्हणावं त्याला. आपण विचारलं तर म्हणतो आम्ही हिंदू आहोत, बरोबर आहे ते. पण तुमची संस्कृती कोणती आहे? ब्रह्म म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे नारायण, नारायण म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे भगवान. जीव म्हणजे मनुष्य, मनुष्य म्हणजे नर, नर म्हणजे अर्जुन, म्हणजेच
भगवंताचा अंश. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना. जीवाची जी समस्या असते ती दोन प्रकारची आहे. एक देवाबरोबर, दुसरी विश्वाबरोबर. आपण विश्वात राहतो, जन्माला आलो, सगळं करतो मरेपर्यंत. पण नरकरणी करे सो नरका नारायण होय. नर आणि नारायण म्हणजे मनुष्य आणि भगवान याच्यामध्ये समस्या आहे. नराला नारायण व्हायचं नक्की आहे. कसं होता येईल? जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं समाधानाचं साधन आहे कर्म. माणसाकरता नितांत आवश्यक. कारण समन्वय करावा लागेल ना. प्राचीन भारतीय जी शब्दावली आहे, विश्वकोश आहे, त्यात सुनिश्चित याचा वापर केलेला आहे. ब्रह्मविद्या आणि कर्मयोग. वाचोनी ज्ञानी विणे उपाय करशी जितुके हे थोडंसं वेगळं गेलं. ज्ञान आणि कर्माकरता गीता किंवा गीतेची ही पुष्पिका, दोन महत्त्वपूर्ण शब्द याच्यात. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. जरा की राहिला समन्वय. एकीकडे ब्रह्मविद्या, अध्यात्मज्ञान, माणसाकरता नितांत आवश्यक. दुसरीकडे योगशास्त्र म्हणजे कर्मयोगही तेवढाच आवश्यक. गीता ज्ञानरूपी समाधानाची दृष्टी. समाधान भौतिक नाही आहे. ब्रह्मविद्या आणि कर्मरूप मिळून समाधान, ही दृष्टी म्हणजे योगशास्त्र. योगाच्या दोन परिभाषा आहेत, पुढे मी तुम्हाला सांगेन. एक ज्ञानयोग आणि दुसरा बुद्धियोग. तर कर्मयोग केवल योग आहे. याच्या परिभाषा वेगवेगळ्या केल्या आहेत. ज्ञानयोगाला गीताकारांनी समत्वयोग सांगितलं. आणि जी कर्माची दृष्टी आहे त्या कर्मात कुशलता सांगितली आहे. योग कर्मसु कौशलम. दुसऱ्या अध्यायाचा 50वा श्लोक पाहून घेतो. ह्या दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटतील पण वेगळ्या नाही आहेत. त्याचा समन्वय आहे. उपनिषदांचं सार आहे गीता. उपनिषद 111 आहेत. शंकराचार्यांनी प्रमुख दशोपनिषदावर भाष्य केलेलं आहे. ईश, केन, कठ ही 10 उपनिषदं झाली. आणि तिसरा अंश आहे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु. हे पुष्पिकेचे अंश सांगायला मी तुम्हाला एक का. हे वाक्य आहे की नाही. म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गीता नराकरता आहे आणि वाणी नारायणाची आहे. अर्जुन नर आहेत की नाही. त्याला सांगितले आहे की नाही. सांगितली कोणी? नारायणाने. म्हणजे नराकरता सांगणारा नारायण. जर स्वयं ईश्वरानं काही उपदेश जर केला त्याची भाषा कोणती राहील? ईश्वराची भाषा कोणती आहे? ईश्वराची भाषा आहे सकल विश्व. ज्याच्याद्वारा जे काही उपाधिक असेल सर्व तोच आहे. अतएव वेदात विश्वाला देवकाव्य सांगितलेलं आहे. थोडंसं जवळ जाऊन राहिलं असेल तुम्हाला. आय नो व्हेरी वेल. कारण 5 मिनिटांनंतर मी गीता सांगतोच तुम्हाला कर्माने. हे माहीत असणं आवश्यक आहे. हे 2-3दा कॅसेट टाकल्यावर तुम्हाला कळेल, एकदम नाही कळणार. माणसाची भाषा विश्व नाही आहे, पण ईश्वराची भाषा आहे हे सगळं विश्व. ज्याच्याद्वारा आणि ज्याच्या रूपाकरता हे सगळं सांगावं लागलं.
वेदात त्याला देवकाव्य सांगितलेलं आहे. गीता देवकाव्य आहे. नवीन शब्द वाटत असेल तुम्हाला. देवभाषा आणि देवकाव्य, ज्याची भाषा आणि ज्याचे अर्थ कधीही शिळे होत नाहीत. ते ज्ञानेश्वरीची ओवी शिळी होईल, गीतेचा श्लोक शिळा होईल, संताचा अभंग शिळा होईल नाही, पण तुम्ही जे वाचता ते सगळं शिळं होतं. हे रद्द होऊन जाईल सगळी. स्थूल वस्तूच्या आत लपलेला अर्थ आहे, शब्दाच्या आत लपलेला अर्थ आहे, ते प्रगट करते ही भाषा. कवीला क्रांतदर्शी म्हणतात. कोणताही कवी असो क्रांतदर्शी, खूप लांबचं दिसते त्याला, ते बोलतो तो. कवी फक्त अर्थाला पाहिजे. अर्थही ब्रह्मच आहे तत्वतः. शब्द भौतिक विश्व आहे. शब्द अर्थाला प्रगट करणारं काव्य आहे. शब्द प्रगट आहेत, अर्थरहस्य आहे. मी तुम्हाला विधिनिधी सांगितली, शब्द प्रगट आहेत, त्याच्यात अर्थ रहस्यमय अर्थ आहे. याकरता अर्थाला उपनिषद म्हणतात. उपनिषदेची व्याख्या काय? ज्याप्रमाणे अंड्यात लपलेलं पिरू आहे, त्याप्रमाणे ज्या शब्दात अर्थ लपलेला आहे त्याला उपनिषद म्हणतात. गीता स्थूल दृष्टीनं शब्दात निबद्ध गीत आहे, कविता आहे, पण अर्थदृष्टीनं रहस्यमय उपनिषदांचा सार आहे. सर्वोपनिषदो गाव, हा जो गुही अर्थ आहे हे अध्यात्म आहे. आणि कधीही जशी कधी पहिली वगैरे असते की नाही, जात नाही तिथपर्यंत. ही रहस्यच खरी ब्रह्मविद्या आहे. भारतीय संस्कृतीत आरंभातच ब्रह्मविद्या या रहस्य ज्ञानाचं वाङ्मय तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. त्यालाच अपौरुषीय वेद असं म्हणतात. पुरुषाच्या तोंडून का नाही निघालं? रहस्य पुरुषाच्या तोंडून थोडंच निघेल. शब्द निघेल की नाही? शब्द पुरुषाच्या तोंडून निघेल म्हणून पौरुषेय. पण अपौरुषीय का म्हणतात? त्यात औपनिषदीय अर्थ प्रगट झालेला आहे. त्या अर्थाला कोणीच प्रगट केलेलं नाही आहे, म्हणून ते अपौरुषीय आहेत. हे रहस्य ज्ञान आहे. त्याला संज्ञा आहे वेद. कालांतरानं हे वेद याचं ज्ञान आरण्यक म्हणून सिद्ध झालं आहे. ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक ग्रंथ याचाच भाग आहे. उपनिषदाला वेदांतही म्हणतात, कारण ही अध्यात्माची टेक्निकल लँग्वेज आहे. त्याच्यामुळे त्याचा परिचय नसेल तर कळणारी नाही, जड जाईल. वेदांतेषु यमा ह्रैकं पुरुषं व्याप्त स्थितो रोदसी. कालिदास म्हणतात वेदांतेषु यमा अरे पुरुषम, म्हणजे उपनिषदाचीच परंपरा त्याला वेदांत म्हणा. आता ब्रह्मसूत्र तर सात्यात उपनिषदाच्या अज्ञात विद्या आहे. ब्रह्मसूत्राच्या पुढे काहीच नाही आहे. म्हणून ब्रह्मसूत्र सगळ्यात वर, अध्यात्मविद्या ह्याची व्याख्या या दृष्टिकोनातून पुष्पिका असं म्हणते ब्रह्मविद्यायाम. उपनिषदाची शब्दावली गीताकारने प्रगट केला आहे. क्षर, अक्षर, क्षेत्रज्ञ, उत्तम वगैरे वगैरे ही वेदविद्या झाली. उपनिषदाची साय मला साय गीता आहे, सार नाही. तुम्ही उपनिषदाची सार आहे, आपण मी नेहमी ऐकतो. मी म्हणतो उपनिषदावर दुधावर जशी साय येते ना,
तशी दशोपनिषदावर आलेली साय म्हणजे गीता, सार नाही. काय सांगा भाऊ, भारतीय पुरुष धन्य आहे. कळण्याची जिज्ञासा असावी फक्त. गीतेकरता ब्रह्म सोडून दुसरं कर्मच नाही, स्थितीच नाही, ब्रह्मशून्य. नाही तर मग सगळे श्रम आहेत. कारण ही जी गीता आहे हे ईश्वरीय ज्ञान असल्यामुळे दिव्य ज्ञान, अनंत स्रोत आणि वेदोपनिषदाचा एक अर्क आहे, सार आहे, निचोड म्हणा त्याला. वेद आणि उपनिषद भारतीय अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या, सृष्टीविद्याचा स्रोत आहे. हे क्षेत्र प्राचीन भारत मनीषी महापुरुषांचं चिंतन आहे आणि त्यांचं सार गीता. अन्य शास्त्रात खंडन मंडन तुम्ही पाहाल, गीतेला रुची नाही त्याच्यात. मला नेहमी बारामध्ये खंडन मंडन पुरते. कपिलस्य कणादस्य गौतमस्य पतंजली. आस्तिकाचंही खंडन, नास्तिकाचं खंडन, तुमच्या शेजारी जेवायला बसला त्याचंही खंडन. कारण ह्या ऑपरेशन करतात जन्म आहे माझा, त्याला काही लस नाही. कपिलाचंही खंडन करतो आम्ही. बरं, जैन बौद्ध हे नास्तिक आहेत, वेदाला मानत नाही, त्यांचं खंडन इट इज नथिंग, शून्यवाद अधिकाचं. अरे पण जे या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण चेतन मांडतात त्यांचं खंडन करावं लागते. न्यायशास्त्राचं, वैशेषिकशास्त्राचं, कपिलांचं, कणाचं, सगळ्यांचं करावं लागतं. सगळ्याच्या शेवटी जैमिनीचं खंडन करावं लागते, पूर्वमीमांसू. आणि मग उत्तरमीमांसेची व्यासांची प्रतिष्ठा करावी लागते. याकरता भारतीय ज्ञानाचं लोणी म्हणा ओतप्रोत आहे. मानवाच्या हृदयाच्या निकटतम काय ही जी अतिमधुर शैली आहे, छंद वगैरे सगळे मधुरच आहे त्याचे. आणि याचा आरंभ मोठा विचित्र आहे. कारण काय, प्रथम जो अध्याय आहे, मी तुम्हाला सकाळी सांगितलं, पहिला अध्याय धृतराष्ट्रवाच पहिला श्लोक असल्यामुळे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं नाही. पण मला असं वाटते की पहिला अध्याय कळल्या वाचून गीता कळणं संभव नाही. एकच श्लोक आहे ना त्या आंधळ्याचा धृतराष्ट्राचा संबंध गीतेत. बाकीची जी भानगड आहे ती काय होईल, भविष्य काय, ते सोडून द्या सगळं. आणि आरंभ थोडा विचित्र आहे ना. संजय वाच दुसऱ्या श्लोकापासून. पण या युद्धक्षेत्राला धर्मक्षेत्र कसं काय म्हटलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा. युत्सू म्हणजे नाव नाही कळत होतं. युत्सू म्हणजे दे हू आर इंटरेस्टेड इन फाईट, लढण्याला इच्छुक युत्सू. मामका पांडवाश्चे, माझे आणि पंडूचे. आरंभापासून सांग मला. तू तर एकदम भीष्माचार्य पडल्यावर मला सांगायला आला. आरंभापासून सांग काय घडलं, कसं घडलं. मग संजय वाच. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य प्रसंग. हे सगळं माहीत आहे तुम्हाला. व्यूहरचनायुक्त पांडवांची सेना पाहिल्यानंतर द्रोणाचार्याजवळ दुर्योधन गेला. पश्यैतां पांडवपुत्राणां महतीं च मम वगैरे. तुमचा शिष्य द्रुपदपुत्र दृष्टिद्युम्न त्याने उभं केलं. अत्र शुरामहेश्वासा प्रत्येक शोक लागण्याचं कारण नाही. अस्माकं तो विशिष्ट आहे, आपल्याकडे तुम्ही आहात सगळ्या. अन्येच भवा शुराम मदर्थे त्यक्त जीवता. आता ही दृष्टी आहे. हा जो 9वा श्लोक आहे दृष्टी आहे. अन्येच भवाशुराम मदर्थे त्यक्त जीविता. द्रोणाचार्याला म्हणतो दुर्योधन, गुरुजी
हे माझ्याकरता सगळे जीव द्यायला मरायला आलेले माझे लोक आहेत. अहम अहम दृष्टी हा आरंभाचा विचार आहे. दुर्योधनाला फक्त आरंभ दिसला, परिणाम नाही दिसला. परिणाम अर्जुनाला दिसला. आरंभाला तो दाखवतो, हे सगळे तुम्हाला दिसतात ना, मदर्थे त्यक्त जीवित उदार झाले आहेत प्राणावर, माझ्याकरता युद्धाला आले आहेत. आणि हे या तयारीने आले म्हणून माझा जय होईल. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं वगैरे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः. महाराज, हे तुम्हाला आलेले सगळे दिसत आहेत ना, हे फार मोठे मोठे युद्ध आहेत. आणि मग शंखाच पूर्णचा प्रयोग आहे. तथा शंकाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः. हे शंख कधी वाजवले यांनी? तस्य संजयन हर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम. मोठा विचार कोणता आहे? आधी शंख कोण वाजवतो? सेनापती वाजवतो. भीष्म पितामह 11 अक्षौहिणी सेनेचे सरसेनापती आहेत. त्यांनी शंख वाजवला. त्यानंतर ततश्वेतैर्हयैर्युक्ते, पांढरे अश्व ज्याच्या रथाला जुंपलेले आहेत, त्या रथावर माधव पांडवश्चैव दिव्य शक्ती प्रदुप्त. त्या रथावर कृष्ण आणि अर्जुन यांनी अलौकिक शंख वाजवले, पण कृष्णाने वाजवला पहिल्यांदा. गूढ चिंतनाचा विषय झाला. देव सारथी आहेत, योद्धे नाही आहेत. सारथ्याला शंख वाजवण्याचा अधिकारच नाही. शंख कोण वाजवेल? आणि सेनापतीनं शंख वाजवला, त्याच्या आव्हानाचा स्वीकार सेनापती करेल ना. दृष्टिद्युम्नाने शंख वाजवायला पाहिजे ना. पांचजन्यम ऋषिकेशो, पांचजन्य शंख भगवंतांनी वागत. त्याच्यानंतर देवदत्त धनंजयाजी वाला, मग पौंड्र वाजवला, भीम मृकोदरा अनंत विजयम कुंतीपुत्र युधिष्ठिर, मग सगळ्यांनी आपापले शंख वाजवले. पण चॅलेंजचा स्वीकार देवानी का केला? शंकास्फुरण म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज आहे भीष्माचार्याने दिलेलं. त्याला प्रत्युत्तर सेनापती दृष्टिद्युम्नाने द्यायला पाहिजे, फार तर अर्जुनाने द्यायला पाहिजे. देवानी का दिलं? कौरवांना पहा असं जे बोलला तो. जे सैन्यात जेवढे लोक आहेत हे सगळे तुमचे वंशजन आत्मीय आहेत. चांगल्या तऱ्हेनं पाहून घेतो. अर्जुनाचं जे अंतःकरण आहे ना, ते क्रूर कठोर युद्धात लाखो माणसांना मारणे आपल्याला दिसते, पण सज्जनाच्या आणि संताच्या अंतःकरणात स्नेह असतो लपलेला. तुम्ही रागात 2 थोवाडीत मारता पोराला, 5 मिनिटांनंतर त्याचा मुका घेता, चॉकलेट आणून देता त्याला. वरून तुमचा क्रोध आहे, पण आतून लपलेला स्नेह आहे. भगवंतांनी निमित्त नसेल केलं अर्जुनाला, फलस्वरूप देवाच्या मुखातून काय बदवलेलं आहे? संजय म्हणतो, महाराज, अर्जुन म्हणतात दुर्बुद्धे, दुर्योधन दुर्बुद्धी. कृष्णा सेनयोरू भयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत, हा एकही प्रयोग आहे आरेकारेचा. अर्जुना, कृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये ने. अहोकावची भाषा नाही आहे, पण गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायात भाषा बदललेली आहे अर्जुनाची. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मया च्युत स्थितोत्मी गतसंदेह करिष्ये वचनम. ही अहोकावची भाषा आहे. भगवंता, तू म्हणशील तसं आता करतो. इथे बोधाच्या आधीची भाषा आहे त्याची, अरेकारेची. आता धनुष्य आहे त्याची.
आणि या वदिता निरीक्षेहम, मला निरीक्षण तर करू दे, माझ्या विरुद्धाला कोण आला आहे. युत्स्माना निरीक्षितम एतत्तरी समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्ध्या. षष्ठी तत्पुरुष समाज आहे. धार्तराष्ट्रस्य, धृतराष्ट्राची दुर्बुद्धी यांना युद्धाची हौस तर आहे पण युद्धात टिकणार नाहीत. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशीन भारत वाच भारत पश्यंतान धमयतान करुणी. संजय म्हणतो, महाराज, भगवंतांनी जेव्हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेला, दोन बाजूला दोन्ही सैन्य आहेत, कौरवांचा आहे, पांडवांचा आहे. तान समीक्षस्य कौंतेय, समीक्षा करतो माणूस. तुम्ही भाजी आणायला जाता, कुठली भाजी घालता काय तुमच्या पिशवीत? वांगे घ्यायची म्हटली तीही निवडता, मेथीची भाजी म्हटली तीही निवडता, समीक्षा करता त्याची. काय घ्यायचं आहे? संजय म्हणतात, पर्याविष्टो विशिंतन वदनम ब्रवीत. झाली सुरुवात. अत्यंत करुणायुक्त झाल्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी शोक निर्माण झाला आणि मग तो बोलला. आता अर्जुन रोगाला डॉक्टर आहे म्हणून बरं आहे. दृष्ट्वेवं स्वजनम कृष्णयुत्सुम समुपस्थितम सिदंती मम गात्राणि उगंज परिष्यति वेपतुष्य शरीर वगैरे. अर्जुन म्हणतो, आता काय करावं? हा सगळा समुदाय तो स्वजनाचा आहे. माझे अंग तर शिथिल पडत चालले, तोंड कोरडं झालं, शरीराला कंप सुटला, शरीरावर रोमांच उभे राहिले. आणि इतकंच नाही, गांडीवंस ते हातातलं गांडीव घनुष्य धरून पडलं. भ्रमती व मे म्हणा, चक्कर आला मला. कसं करावं? हे केशव, निमित्तानी च पश्चामी विपरीतानी केशव. मला तर हे सगळं विपरीत वाटून राहिलं. युद्धात कुणालाही माराल तर स्वजन आहे, कारण हा मेळावाच स्वजनांचा, मित्रांचा, इष्टांचा आहे. कबीर साहेब तर म्हणतात की रूठे स्वजन मनाई आहे. तुमचे जे स्वजन आहेत रागावरले असतील, रूठले असतील, प्रयत्न करून त्यांना मनवा. कबीर साहेब म्हणतात संताचंच वचन आहे. स्वजनाला पाहून शिथिल झालेले अर्जुन आहेत. कुठपर्यंत गेले? न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखाने च किं नो राज्येन गोविंद किं भोग. कृष्णा, मला विजय नको, राज्यही नको, सुखही नको. अरे अशा राज्यानं काय भागणार आहे? काय प्रयोजन आहे? जीवनात असा लाभ स्वजनाला मारून मिळेल त्याचं काय करतं? काय अर्थ आहे त्याला? तर 25 झाली की नाही? कारण दोन्ही तिन्ही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला अध्याय महत्त्वाचा आहे जरा, सगळेच महत्त्वाचे आहेत. येशामर्थे कांक्षणोमने राज्य भोगा सुखानीच. कोणाकरता राज्य, कोणाकरता भोग? जीवनाची आशा तागून युद्धात आलेली माणसं आहे ती. गुरुजन, काका, म्हणजे सगळ्यात आचारा, पितरा, प्रौतान, तथैव पितामहान, मातुरा, श्वशुरा, पौत्रा, शाला संबंधी नसतात, सगळे नाते आले आहेत. यांना मारून जर मला तिन्ही लोकांचं राज्य मिळत असेल तरी मला नको. मग पृथ्वीच्या राज्याचं तर लांबच राहिला. नेत्त राष्ट्राला पृथ्वी पापमी आश्रयमान. धृतराष्ट्रपुत्रांना मारून मला काय प्रसन्नता होईल? शहाणा माणूस चूक कशी करतो? भ्रम झाल्यावर. हत्वै तानात ताईना. हे धृतराष्ट्रपुत्र आतताई आहेत. आतताई कुणाला म्हणावं? अग्निदौ गर्जशैव क्षेत्रपाणीर्धनापहा, त्याला आतताई म्हणावं. वशिष्ठ स्मृतीत आतताईचे लक्षण आहे. आग लावायला आला. अग्निदौ गर्भ म्हणजे विष द्यायला आलेला. शस्त्रपाणीर्धनापहा, हातात शस्त्र घेऊन मारायला आलेला. धनाचं अपहरण करायला आलेला. क्षेत्रदारा शैव षडे ते आतताईना.
शेताचं हरण करायला आलेला आणि पत्नीचं हरण करायला आलेला, ह्या सहापैकी कोणताही दोष असेल तर त्याला आततायी म्हणतात. आता योग वाशिष्ठात त्याच्याकरता आज्ञा दिलेली आहे. आततायी, कोणीही आततायी असेल तर मारावं काय? हो. गुरुम वा बालवृद्धो वा, स्वतःचा गुरु का असे ना, बालक असे की वृद्ध असे, आततायी असेल तर त्याचा वध धर्मशास्त्रांनी. आता दुर्योधन सहाही दृष्टीनं आततायी आहे. आग लावलेली आहे, विष दिलेलं आहे, शस्त्र घेऊन मारायला आलेला आहे, धनाचं हरण केलेलं आहे, इंद्रप्रस्थ हिसकावून घेतलेलं आहे आणि द्रौपदी हरणापर्यंत गेलेला आहे. सहाही प्रकारानं आततायी, मारायला हरकतच नाही. 5 हेतू असे असतात की ज्याच्यामुळे माणूस अधर्मापासून वाचू शकतो. धर्म सुरक्षित ठेवावा लागेल तुम्हाला. कारण यद्यप्येतेने पश्यन्ति लोभोपहतचेता कुलक्षयकृतं दोषम मित्र दोहीच प्रातकता. भ्रष्ट चित्त जे लोक असतात ते कुलाचा नाश करतात, मित्राचा विरोध करतात, काहीच पाहत नाहीत. भगवंता, कुलाच्या नाशाने जो दोष उत्पन्न होतो ना, तो कोणता होतो तुला माहीत आहे काय? मला भीती नाही वाटणार काय? कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो अभिवत्युत. कुलधर्म नष्ट होतो, धर्माचा नाश झाल्यावर कुलात पाप शिरते, पतिव्रता स्त्रिया व्यभिचारिणी होतात. 5 गोष्टी मी तुला सांगतो, त्याच्यामुळे धर्म बुडून जाईल. आश्चर्य मला तुझं वाटते हे कृष्ण. स्त्रीषु दुष्टासु वासने जायते वर्णसंकरा, आणि स्त्रिया पापाकडे वळल्या म्हणजे वर्णसंकर संतती त्या कुळात होते. संकरो नरका येव कुलज्ञानाम पतंती पितरो येषाम. तुम्ही पिंडदान जल प्रक्रिया करता की नाही, श्राद्धाधिक, पितर तर्पणानं वंचित राहतात, कारण अशा पुरुषाला तर्पणाचा अधिकार राहत नाही. दोषही राहते कुलज्ञानाम वर्णसंकरकार जाती धर्म. सगळंच गेलं, जाती धर्म गेले, कुलधर्म गेले, खलास झालं सगळं. उच्छन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम जनरता नरके नियत वास. भगवंता, कुलधर्म नष्ट झालेला माणूस नरकाला सोडून कुठे जाईल? अहो बत बत पापम. राज्य सुखलेवेन हंतून स्वजनबद्धता. राज्य आणि सुखाच्या लोभानं स्वजनाला मारायला मी उद्यत झालो तर काय सांगावं. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रप्राणे हा भारत राष्ट्रारण्य. मला जर लढावंच लागलं ना शस्त्र हातात घेऊन, तर मी म्हणतो धृतराष्ट्र पुत्रांनी रणांगणात माझा वध करावा, जास्त चांगलं होईल. पण मी यांना, कारण हे मूर्ख आहेत, मी शहाणा आहे. पहा कसं असते, टाईम बिंग मूर्खता चित्तात आली की तो म्हणतो मी शहाणा आहे. हे सगळ्या जगात आहेत. अर्जुन शहाणे आहेत, नररूप आहेत, पण मोह निर्माण झाल्यामुळे इल्युजन. ते म्हणतात मी म्हणतो हे खरं आहे. अजून देव काही बोलले काय? सशरम चापम. धनुष्याचा त्याग पडलंच होतं, बाणाचा त्याग केला आणि रथाच्या मागच्या भागात जी विश्रांतीची जागा असते तिथे बसले. भय, शास्त्राचं शासन, कुल मर्यादा मोडण्याची भीती, राज्याचे कायदे, शारीरिक आणि आर्थिक अनिष्ठाची आशंका कशावर निर्भर आहे? श्रद्धेवर निर्भर आहे. प्रत्यक्ष हेतू नाही, त्या प्रत्यक्ष हेतू आहेत. आता प्रत्येक अध्यायाच्या समाप्तीला मी तुम्हाला आत्ता सांगितलं तोच घोर आहे. ओम तत्सदिती श्रीमत. जगात जेवढे योग असतील, अर्जुन विषाद योगोनाम, जगातल्या फक्त गीतेच्या पहिल्या अध्यायाचा योग आहे विषाद नावाचा योग.
तर सांख्ययोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कोणतेही योग आहे, अनेक योग आहेत. पण कुठल्या ग्रंथात तुम्ही हा शब्द वाचलाय काय? विषाद योग कुठेच नाही. विषाद हाही योग. काय वैशिष्ट्य आहे? हा भक्त प्रवर अर्जुन आणि भगवान कृष्ण यांचा संवाद आहे. परमात्म्याला प्राप्त करून देणारा योग आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. अमुक योग नाम. आता विषाद योग कसं काय? बरं विषाद नाही काय? गीताकारांनी जे नाव दिलं आहे ना याला, अर्जुन विषाद योगो नाम, याचा संबंध मी तुम्हाला सांगतो. पहिल्या अध्यायात गीतेच्या उपदेशाची प्रस्तावना आहे. आणि विषादामुळे अर्जुन मागच्या भागात बसला रथाच्या. संपला अध्याय. अशा स्थितीत देवाने काय सांगावं, काय करावं? कारण त्याला युद्धाकरता तयार करणे हे मुख्य आहे. तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ या स्थितीपासूनच आहे. संजीवाशितम तथा कृपया विष्णम लक्षणम विषदंती वाक्यम वाचमधुसन. म्हणजे म्हणतो धृतराष्ट्राला, राजा व्याकुल नेत्र आहेत, शोकयुक्त चित्त आहेत, अशा अर्जुनाप्रती देव बोलले. आता भगवान वाच. देव म्हणतात, धन्य रे बाबा कुतस्वा कश्मीलमिदम विषमे समुपस्थितम अनारजुष्टम अकीर्तिम. अर्जुन, असमयाला मोह झाला तुला. होतो ना जीवाला, माणसाला मोह. पण असमयाला मोह. कीर्तनाला उभे राहिले, अर्ध कीर्तन झालं, विठोबा रुक्माईचं भजन करा, मी परसाकडे जाऊन येतो. अरे वा, भलत्याच वेळेला भलतं कसं होईल? मला भूक लागली, 10 मिनिटात नाश्ता करून येतो, चालेल का? कारण श्रेष्ठ पुरुषाद्वारा आचरित नाही. आणि तुझं वागणं तुला स्वर्गालाही नेणार नाही आणि कीर्तीही ठेवणार नाही. क्लैब्यम मामस्म गमापार्थ पद्धती क्षुद्रम हृदय दौर्वल्यम त्यक्तोत्तिष्ठपर्यंत. अर्जुना, तू नपुसकतेला कसा काय प्राप्त झाला? आणि तुझ्यासारख्याला उचित आहे काय? ही तर हृदयाची दुर्बलता तुच्छ आहे बिलकुल. माणसाचं हृदय सशक्त पाहिजे. त्यक्तोष्ठिष्ठ, उभा राहा युद्धाला. पुन्हा अर्जुन वाच. कथम विश्व संख्ये द्रोणांचे मधुसूदन ईशू. अरे तू काय बोलतो? कोणत्या प्रकारानं, कोणत्या बाणानं मी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांच्या विरोधात लढू? दोघंही पूजनीय आहेत. पूजनीय माणसावर बाण टाकायला माझं मन धजेल काय?